सध्या अभिजित दिपकेंच्या मूळ गावामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अभिजित दिपकेंच्या गावामध्ये हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता जल्लोष करत आहेत। माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत। साहेब, आपण सातत्याने पाहत होतोय की आपण हे आंदोलन केलेलं होतं। आज अभिजित दिपकेंच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे। काँग्रेस देखील मोठ्या ताकदीने उतरलेली होती। अभिजित दिपकेंचे गावकरी म्हणून काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला अभिजित भैया दिपके यांचा प्रचंड अभिमान आहे की आमच्या एक हिंगोली जिल्ह्यातल्या भूमिपुत्राने आज दिल्ली गाजवलेली आहे। हे जे सरकार आहे हे अजिबात नमायला तयार नाही, पण अभिजित भैया, सोनमजी वायचूक आणि विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जो लढा या ठिकाणी पुकारला, या माध्यमातून ज्या 20 विद्यार्थ्यांनी जो या ठिकाणी आत्महत्या केली त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या ठिकाणी मिळाली असे मी समजतो। हे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा द्यायला तयार नव्हते, पण आज त्यांना झुकावं लागलं आणि याच पद्धतीने या देशाच्या पंतप्रधानाला पण झुकावं लागेल, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। 2014 पासून सातत्यानं मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। हिंगोलीकर म्हणून अभिजित दिपकेंच्या आंदोलनावरती काय प्रतिक्रिया आहे? दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा, महाराष्ट्र माझा। आज असं म्हणेन मी, दिल्लीच्या हे बेमान जनता पार्टी झुकवतो हिंगोली जिल्हा माझा। कारण पाहिला असेल अभिजित दिपके हा हिंगोली जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज त्यांनी पाहिला असेल, पण यांनी खूप लेट केलेला आहे। खरं तर पाहिला असेल आज जवळपास 21 आमच्या मुलांना या ठिकाणी बळी गेलेला आहे। या ठिकाणी पाहिला असेल जंतर मंतर तुम्ही परिस्थिती पाहिली असेल, आज महाराष्ट्राला पावडत नाही। आज तुम्ही पाहिलं तिथे लाठीचार्ज केला, त्या लाठ्या कशा वापरल्यात तिथे पावडत नाही। म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, हा तुमचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला आहे, पण आम्ही याच्यावर शांत बसणार नाही। हे तुम्हाला अभिजित दिपके साहेब याच्यावर शांत बसणार नाहीत। आमचे भारताचे विरोधी पक्षनेते याच्यावर शांत बसणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पहिली प्रथम तुम्हाला यांच्या पंतप्रधान राजीनामा व्हावा पाहिजेत। निश्चित केल्याशिवाय इथला महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा सांगतो भारत शांत बसणार नाही। पंतप्रधानांचा देखील राजीनामा मागत आहेत। माझ्यासोबत काही तरुण कार्यकर्ते आहेत। तुम्ही ते व्हिडिओ पाहिले का आणि किती संताप येणार होता आणि आज तुम्हाला यश मिळाले, हिंगोलीकर म्हणून एक तुमचा सहकारी म्हणून अभिजित दिपकेंच्या आंदोलनावरती काय प्रतिक्रिया आहे? आज जो शिक्षण मंत्र्यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा राजीनामा एक यशाची सुरुवात म्हणता येईल। कारण की या गर्विष्ठ सरकारने आज गर्विष्ठ सरकारच्या पतनाची सुरुवात झाली हे मी म्हणतोय। आणि हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आज हिंगोली जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशासमोर एक आदर्श म्हणून अभिजित भैया दिपके हे समोर आले आहे आणि भविष्य काळात पूर्ण युवकांना अजून त्यांचं हे कार्य प्रेरणा देत राहील हे बोल। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सर्व अभिजित दिपकेंच्या गावातील कार्यकर्ते होते। काँग्रेसचे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्याच्या नंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पुन्हा एकदा यांनी पाठिंबा दिलेला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।